चला आपण थोड्या क्षणामध्ये या स्पर्धेत सुरुवात करणार आहोत. पहिला सामना ओम साई नवरंग विपक्ष एस डी विनर या दोन संघांमध्ये असणार. पाटी नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतोय दोन कॅमेऱ्याच्या अनुषंगाने. नक्कीच पाहू शकाल विक्रमची जोडी साहेबांचं आगमन झालं. वेलकम विक्रम साहेब, आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याच अनुषंगाने पाहतोय
लेग स्टंपच्या बाहेर चेंडू फटका सुरेखावर पंचांनी काहीतरी चर्चा केली आहे आउट दिलाय मला वाटतं हिट विकेट झाले रुपेश चौकार नक्कीच झाला परंतु पाहू शकाल आपण सांगतो या आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं या प्रकारचा विकेट पहिल्या गडी पाहता रुपेशच्या माध्यमातून फर्स्ट विकेट गॉन धन्यवाद इसे बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभिषेक बॅटिंग साठी आलाय अभिषेक बॅटिंग साठी आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल तिसऱ्या क्रमांकावर धावसंख्या धावफलक 11-11 1 पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह पाहतो 3 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने सुरेख सुरुवात झाली आहे फुल टॉस बॉल फटका सुरेख खेळाडू आहे संघाने एक टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्र स्वीकार केलं आणि षटक क्रमांक पाहू शकाल यावेळेस पहिलं संपलं गेलं एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 गडी बाद 11 for 1 अशी आपण स्पर्धा पाहतोय ओमसाई नवरंग मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित नवरंग चषक पर्व 5वा आदरणीय सन्माननीय राकेशजी परदेशी विजयजी राऊत साहेब असतील त्यांची पूर्ण टीम आपण चांगली मेहनत करत दिनेशजी पवार साहेब असतील खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून केली गेली आहे आणि प्रत्येक वर्षाहून पाहतो काहीतरी नवीन नवरंग चषकामध्ये आणि नवरंग चषक जेव्हा आपण पाहतो ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित केली आहे ही स्पर्धा नक्कीच पाहू शकाल सौभाग्यवती लक्ष्मीताई चांदणे मॅडमचा नक्कीच चांगला सपोर्ट असतो आणि चांगला सहकार्य आणि प्रत्येक खेळाडूंना चांगला प्रोत्साहन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आदरणीय सन्माननीय मुकेशदादा पाटील यांची सुद्धा आपण पाहतो प्रत्येक वर्षी वर्णी लागली गेली या स्पर्धेला बघा एका षटकामध्ये एकच मीटिंग असणार आहे आणि कुठल्याही बॅटरला चेंडू चेक करण्याचा अधिकार दिला गेला नाहीये हे आपण लक्षात घ्या पंचांना असं वाटतं की चेंडू द्या तेव्हा चेंडू दिला जाईल हे आपण लक्षात घ्यायची आहे दुसरा गोलंदाज पाहू शकतो गुणमाग सज्ज होईल अभिनयने मागील वर्षामध्ये खूप चांगला खेळ साकारला होता ओमसाई नवरंगासाठी चांगले स्कोरर सुद्धा आहेत आमच्या बरोबर 3 रात्र त्यांनी स्कोरची भूमिका पार पाडली शॉर्ट बॉल फटका सुरेख तेवढाच चांगला क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल आकाश संगनायक आहे चांगला क्षेत्ररक्षण करतोय डॉट बॉल नक्कीच आलाय बघा 1.1 चेंडूचा खेळ संपला गेला धावा दाफलका लगावला गेला तब्बल 11 1 गडी बाद आपण पाहतोय ओमसाई नवरंग मित्रमंडळ आयोजित नवरंग चषक आजची पहिली रात्र पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉल लेग साइडला खेळला गेला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत अजय बघा आपण सरपंच जेव्हा पाहिलं होतं किमान दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून अजयला नेमलं गेलं होतं ओमसाई नवरंग संघ खेळत असताना दीपक संकेत साहेब यांचा सुद्धा आगमन झाला त्यांचा सुद्धा आवाज आपण ऐकणार आहोत या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करायचा प्रयत्न होता परंतु चेंडूवाला निर्धाव डॉट बॉल काय षटक राहिलाय बघा अप्रतिम अभिनय याने षटक टाकला 3 चेंडूमध्ये मात्र एकच धाव खर्च केली आहे आणि अभिनयला माहिती आहे की माझा जो रोल आहे ना खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो रोल खूप चांगल्यारीत्या अनुभवतोय आणि चांगला षटक टाकतो आतापर्यंत आपल्या संघासाठी शॉर्ट बॉल ऑफ साइडला फटका खेळला गेला खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतायत मंदार एक सिंगल नक्कीच परिपूर्ण केलं जाईल धावफलक 1 ने पुढे सरसावते धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 13 या अंकावर 13 लॉस ऑफ 1 विकेट शॉर्ट बॉल फटका सुरेख आहे तेवढा चांगला क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल पंचांनी नो बॉल घोषित केलाय बघा नो वर एक सिंगल धाव नक्कीच आली आहे धावफलक 2 ने पुढे सरसावते 15 या अंकावर बघा दोन्ही संघांना आपण एक DRS ठेवले गेले व्हाईट बॉल नो बॉल रनआउट यासाठी आपण DRS घेऊ शकता किंवा बाउंड्री चेक करणे आपण DRS घेऊ शकता परंतु फक्त कॉट बिहाइंड साठी DRS नाहीये बघा एका षटकामध्ये एकच टीम मीटिंग असणार आहे प्रत्येक संघाला आपण पहिल्यापासून आवाहन करतोय 15 मिनिटांमध्ये 4 षटके परिपूर्ण करणे गरजेचे असतील याबाबत दक्षता घ्या शॉर्ट बॉल ऑफ साइडला फटका खेळला गेला मंदार आहे चेंडूला फील्ड करता थोडासा वेळ नक्कीच घेतला फेकी जर केली कुठे कुठे एक गडी बाद करण्याची संधी होती परंतु संधी गमावली यानंतर YBCC आणि ओरवी 11 साई एकता बिरवाडी दोन्ही कॅप्टनने टॉस साठी सज्ज राहायचं आहे YBCC आणि साई एकता बिरवाडी ओरवी 11 इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल फटका सुरेख सरळ बॅटने खेळलाय
बघा गोलांच्या हातामध्ये चेंडू आला नाही, परंतु सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. षटक क्रमांक 2 संपले गेले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा दाफळका लगावले गेले. तब्बल 17 धावा, 1 गडी बाद. धन्यवाद इजे. बघा स्पीडअप करायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 17 धावा दाफळकावर. यानंतर यंग बालवीर क्रिकेट क्लब वेवूर म्हणजेच YBCC विपक्ष उर्वे 11 स्वायत्ता बिरवाडी या 2 संघांमध्ये सामना असणार आहे. त्यानंतर जो तिसरा सामना असेल, बघा आपण पहिल्या 4 मधून एक संघ क्वालिफाय करतो सुपर 8 मध्ये. म्हणजे या सामन्याचा विजेता आणि पुढील सामन्याचा विजेता त्यामध्ये लगेच सामना खेळवला जाईल आणि एक संघ क्वालिफाय होईल सुपर 8 मध्ये. नवीन गोलंदाज पाहू शकता गोविंद नावका सज्ज झालाय. प्रितेश यावेळी हलक्या बॅटने नक्कीच खेळलाय. धावचे चरबामध्ये फलंदाज बाद होईल. बघा आमच्याकडे एक मोबाईल भेटला गेलाय, तो म्हणजेच ग्रे कलरचा त्याचा कव्हर आहे आणि मोबाईल पाहिलं गेलं तर विवो आहे. त्याच्यामध्ये पैसे सुद्धा 550 रुपये. कोणाचे असतील तर आपण पासवर्ड ऑन करूनच घेऊन जायचा मोबाईल. विवोचा मोबाईल आहे. बॅक कव्हरमध्ये पैसे सुद्धा आहेत. पासवर्ड टाकायचा ब्रिजेश, तेव्हाच घेऊन जायचं. बघा ब्रिजेश YBCC वेवूर संघाचे ब्रिजेश यांचा तो मोबाईल होता. धन्यवाद. आमचे ओमसाई नवलंग मित्रमंडळाचे कार्यकर्ते चांगलं काम करतायत. चला यावेळी भाऊ शकाल प्रितेशच्या पहिल्या चेंडूवर धावची चेंडूमध्ये फलंदाज बाद झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमर 4थ्या क्रमांकावर. फटका सुरेख आणि यावेळी झालाय चौकार. विनंती करेल पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि YBCC संघाचे मेंटॉर ज्यांनी संघ घडवला निलेशजी वाणी साहेब, आपणास विनंती आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. निलेश वाणी सर, माझा आवाज जर आपल्याकडे पोहोचत असेल तर कृपया करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आमचे आयोजक राकेशजी परदेशी यांच्याकडून आपलं स्वागत केलं जाईल. वेलकम निलेश वाणी सर, आपलं हार्दिक स्वागत असेल. बघा यावेळेस 2 गडी बाद झाले. धावा दाफळकावर 21-21. बघा पाहू शकेल ओमसाई नवरंग मित्रमंडळाच्या माध्यमातून नवरंजक आयोजित केले गेले. निलेशजी पवार साहेब आणि राकेशजी परदेशी यांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतोय. अजून फटका सुरे गॅप मध्ये वा बॅक टू बॅक दुसरा नवरंग चषक चौकार 4. धन्यवाद. चला प्रितेश, बघा मीटिंग्स तुम्ही केली आहे, नंतर मीटिंग करणं गरजेचं नाहीये. एका षटकामध्ये एकच मीटिंग करणं गरजेचं पंच नक्की दर्शवतील हे पण लक्षात घ्या. तिसरा षटक मार्ग असता. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. बॅक टू बॅक 2 विकेट आले. आमच्या बरोबर स्कोरर आहेत प्रज्योत घोडके, अप्रतिम काम करतायत प्रज्योत घोडके. बघा वेळ आपण थांबून ठेवले, दक्षता घ्या. 15 मिनिटांमध्ये 4 षटके परिपूर्ण करायचे. आज आपण 4 संघ क्वालिफाय करणार आहोत सुपर 8 मध्ये. आज 16 संघ आपण पाहणार होते या स्पर्धेमध्ये, त्यामधून 4 संघ क्वालिफाय होतील सुपर 8 मध्ये. यावेळी सॉफ्ट साईडला फटका खेळला गेला. खेळाडू आहे चेंडू फील्ड करतायत. थोडीशी वेगळी फेकी केली होती, अंकित होते, परत एक डॉट बॉल आला. बघा SD विनर संघाकडून अमर बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर. सलामी बॅटर रुपेश आले, गणेश, अभिषेक, परंतु अजून सनी या बॅटिंगसाठी आला नाहीये. सनी एक मातबर खेळाडू आहे, थोडासा रेस्ट करतोय. चिराग पाटील सुद्धा अजून आले नाहीयेत बॅटिंगसाठी. फुलटॉस बॉल फटका सुरे गॅप मध्ये 9 रन चषक चौकार 4 धावा आणि नो स्कोरचा कॉल पंच दर्शवता. बघा चौकार आला होता, परंतु हे चौकार ग्राह्य धरला जाणार नाहीये. प्रितेश मीटिंग करायची नाहीये, दक्षता घ्या. आकाश संगनायक 25 धावा. रिव्ह्यू नो स्कोरचा रिव्ह्यू घेतला. यस बघा नो स्कोरसाठी रिव्ह्यू घेतलाय. हा एकच रिव्ह्यू आहे. एका इनिंग्स मध्ये एकच आपण DRS देणार आहोत. बघा एक्स्ट्रा खेळून बघायचा नाहीये, फक्त आमची टीम आहे. आमचे आयोजक राकेशजी परदेशी आणि दिनेशजी पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण स्पर्धा पाहतो. नो स्कोरसाठी DRS घेतला बॅटिंग करणाऱ्या संघाने.
लगेच नो स्कोर. बघा थोडासा पाय लगेच पुढच्याला टच झाला. बघा अँड्रम क्रिकेटमध्ये हा बघा आहे 10वा खेळाडू दाखव. बघा पहिले आमचे पंच पाहतील तर 10वा खेळाडू दाखवला जाईल जी आहे पार्टी नेटवर्कच्या माध्यमातून. दूध का दूध पानी का पानी बहुत बेहतरीन कहानी रही है पार्टी नेटवर्क की. 25 एक मिनिट पंच. बघा कुठलाही डेअरस तुम्हाला घ्यायचा 15 सेकंड ज्या तुम्हाला डेअरस घ्यायचा आहे आणि तुम्हाला 55 डेअरस कॉल करायचा. ओके 15 सेकंड के अंदर आपको डेअरस देना. बॅटिंग काय संघाने डेअरस गमावलाय. ऑफ साइडला फटका खेळला गेला. खेळाडू चढला फील्ड करता स्ट्राईकवर थ्रो केला गेला पण तो सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली आहे. 3 षटकांचा संपला खेळ. धावा फटकावर आहे 26. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. YBCC वेबूर आणि एका बाजूला उर्वी 11 साहित्य बिरवाडी. आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. कुंजल राऊत आमच्याकडे यायचं लगेच. चला स्पीडअप करायचं आहे. फिल्डिंग करणारा संघ 15 मिनिटाचा कालावधी तुमच्याकडे आहे. उमेश पंच एका बाजूला समीर खान एका बाजूला अशरफ मेमन. पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय मुख्यदादा पाटील ओमसाई नवरंग मित्रांचे विजयजी राऊत साहेब तसंच सर्वे ग्रामपंचायत माजी सरपंच मॅडम लक्ष्मीताई चांदणे. प्रत्येक वेळी चांगला सपोर्ट त्यांचा असतो आणि प्रत्येक वर्षाहून पाहिलं ना की 3 रात्री ते आमच्या मुख्य व्यासपीठावर असताना सामन्याचा आनंद घेत आहेत. आज सुद्धा आपण पाहू शकाल त्यांच्या शुभास्ते पण मुहूर्त केले गेले. मुख्यदादा पाटील असतील तसंच भाई असतील प्रभाकरजी राहुल जनार्दन चांदे साहेब विजयजी राऊत साहेब मंदार यावेळेस गोळीमार्कवर आलाय. फटका सुरेख चांगला क्षेत्ररक्षण परंतु शेवटच्या क्षणामध्ये खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. चांगला क्षेत्ररक्षण केलं गेलं. खेळाडू पाहू शकाल अनिश होते. धावसंख्या पाहू शकाल 26 वरती गेली. अजून येणारे 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. YBCC वेवूर संघ आपल्या कॅप्टनला पाठवून ठेवा. एका बाजूला उर्वी 11 साहित्य बिरवाडी. चला टॉस साठी या. ऑफसाइडला फटका खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू चढला फील्ड करतील परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली आहे. अमर वेगाने धावलाय. एक सिंगल धाव आली. धावसंख्या एकने पुढे सरसावते ती म्हणजे जाऊन पोहोचेल. धाव फलकावर 27 धावा. 27 लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय SG विनर दिलीपजी चव्हाण तसंच सचिन दीक्षित असतील यांनी खूप चांगला संघ बांधले गेले. सचित पणीकर असतील हे जुने जाणते खेळाडू आले जे संघ ज्यांनी आतापर्यंत संघ बांधलाय. आता एक असं राहिलं की चिराग पाटील अजून बॅटिंगसाठी पाठवले गेले. लेफ्ट हँड बॅटर आहेत त्यांना थांबवलं गेलं. ऑफ साइडला पंच केला. खेळाडू चेंडू फील्ड करता फेकी केली आहे परंतु वेगाने धाव परिपूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं अभिनयच्या माध्यमातून परंतु तेवढ्याच वेगाने धाव परिपूर्ण केली गेली. धावसंख्या एकने पुढे सरसावते. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचेल. या षटकामध्ये 3 चेंडूचा खेळ संपले. 3 सिंगल धाव नक्कीच आलेत. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर आपण एक मोठा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. एक साई सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल या इनिंग्स नंतर. अजून शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. गोलंदाज सज्ज आहे गोलंदाज पराग. यानंतर सिंगल धाव आली आहे. धावसंख्या एकने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 29 धावा धाव फलकावर. यानंतर दीपक संख्या आमच्यावर टॉसला असतील. इनिंग बरोबर टॉस केला जाईल. मिस्टर दीपक संख्या कुठे असतील टॉसचा टेबल सज्ज राहायचा आहे. ॲज अ अँकर म्हणून आमच्या जोडले आजच्या पहिल्या दिवसामध्ये. यावेळेस पार्टनरशिप केला गेला. प्रयत्न चांगले केले परंतु यावेळेस सुरेख नवरंगच्या चौकार 4 धावा. धन्यवाद. इज YBCC वेबूर आणि उर्वी 11 साहित्य बिरवाडी. इनिंग ब्रेक टॉस साठी सज्ज राहायचं आहे आणि टॉस बॉक्स पूर्णपणे कुंजल राऊत टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये कोणाला बसू देऊ नका. आपण तिकडे टॉस करणार आहोत हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रेक्षकाने टॉस बॉक्सवर बसण्याची परवानगी नाही आहे. आपल्याला खूप जागा आहे. आपण बसायचं आहे. आमच्या चारी बाजूला आपण पहिल्यांदा खूप जागा ठेवली आहे. तिकडे आपण विराजमान व्हायचं आहे. धावसंख्या 2 पोहोचते. धावफलकावर 33 धावा. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला. इनसाइड आहेत नक्कीच लगावली गेले. डिक्लेअर झोन चेंडू निघून जातो. 1 धाव. 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 34 धावा. 35 धावांचं आव्हान असेल. तत्पूर्वी वेळी आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान केला जाईल. आमच्या मुख्य व्यासपीठावर एक मोठा सन्मान केला जातोय. माजी पंचायत समिती सदस्य आदरणीय सन्माननीय मुख्यदादा पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. सन ग्रुपचे अध्यक्ष आपण पाहतो एक बिझनेस टायकून म्हणून त्याचं पाहिलं गेलं अशी मुख्यदादा पाटील यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर ओम साई नवरंग मित्र मंडळ आयोजित नवरंग चषकामध्ये
यावेळेस हा सन्मान केला जातोय. पाहू शकाल आमची आयोजक आहे दिनेशदादा पवार असतील, राकेशजी परदेशी त्याची पूर्ण टीम. बघा एक सुरेख सन्मान चिन्ह आपण पाहतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. नक्की टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत दादांचा करायचं. दादांचा साईज सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. विजय राऊत साहेब आमचे ओम साई नवरंग मित्राचे अध्यक्ष, त्यात आमचे आयोजक आहेत दिनेशजी पवार असतील, तसेच राकेशजी परदेशी साहेब असतील, मॅम सुद्धा आहेत आणि आमची पूर्ण टीम. मॅम या. आणि हा खूप सुरेख सन्मान चिन्ह एक अप्रतिम व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळी क्षणाक्षणी धावून येणारे आणि आपला वेळेत वेळ काढून येणार, कारण की त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. परंतु ओम साई नवरंग मित्रमंडळ म्हणला की घरचं मंडळ आणि प्रत्येक वर्षी दादांचा सपोर्ट आम्हाला असतो. दादा खूप खूप धन्यवाद, तुम्ही इकडे आलात आणि हा सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून बघू शकाल. अमितजी गव्हाणे साहेब सुद्धा आहेत आणि हे क्षणचित्र आपण पाहतोय पाटेंडरच्या माध्यमातून टिपले जातात. सूरजजी मिश्रा असतील तर एका बाजूला पाहू शकाल उत्सव सुरेश जाधव आणि उत्सव मिश्रा असे दोन कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल आमच्या बरोबर आहेत. दादा खूप खूप धन्यवाद. आपण विराजमान आपण आपल्या शुभाचा टॉस करणार आहोत. चला ओ टू टॉस बॉक्स मिस्टर दीपकजी संखे आणि दोन्ही कॅप्टन तिकडे आहे टॉस बॉक्सवर. चला आपण बघत आहात नवरंग आयोजित भव्य दिव्याच्या मॅचेस. प्लीज कम. YBCC वेऊर आणि साई एकता बिरवाडी उर्वी जे पुरस्कृत आपण बघणार आहोत. एक मोठी भव्य दिव्या पुढच्या मॅच. दोन्ही मोठे संघ, एका साईडला क्रिकेटचा जलवा आणि एका साईडला वाय कट्टा गाजवणारा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. दीपक सर एक मिनिट. फेमस झालाय दीपक सर एक मिनिट. अमोलजी गरजे यांचा आपण सन्मान करणार आहोत. त्यांची सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांचा सुद्धा आपण सन्मान करणार आहोत. लक्ष्मीताई चांदे मॅडमच्या शुभ असते. बघा अमोल गरजेने खूप कमी वेळा शहरामध्ये चांगले काम केले आणि त्याचा आपण सन्मान करतो आमच्या मुख्य व्यासपीठावर. राकेश दादा या, आपण नाणेफेक करूया. राकेश दादा या ना. मी विनंती करेल हा टॉस करण्यासाठी दादा आपल्या शुभाचा टॉस करणार. दादा या आपल्या शुभाचा टॉस करणार आहोत. दादा मुकेश दादा येतात. मुकेश दादांना आपण बोलवतोय. याच्यात एक मोठे बिझनेसमॅन बघितला लोकांना आजपर्यंत फक्त पक्षांचं नाव त्याला दिले जायचे, पण आज एक मोठे औद्योगिक वसाहतीमधले एक सुंदर औद्योगिक वसाहत बघत असतात आणि सुंदर पर्यावरणाच्यासाठी काम करण्याचं काम तुम्ही करतात. दादा वेलकम. सन ग्रुपपेक्षा तुम्ही गो ग्रीन जे करतात ना, खूप प्रदूषण होते आणि त्या प्रदूषण मुक्तासाठी तुमच्या दोन्ही भावंडाचं जेवढं मनापासून काम करावं तेवढं. एका साईडला तुम्हाला टीम बघायला मिळते, ती म्हणजे बिरवाडीचा संघ साई एकता बिरवाडी उर्वी डीजे, आणि एका साईडला हा तुम्हाला YBCC म्हणजे मायकोपचा सॉरी आपला वेऊरचा संघ, आणि हा वायकट्टामध्ये जिथे आपण पालघर रनरअप झाला तिथे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा उत्कृष्ट खेळाडू निवडला गेला. असा उत्कृष्ट दर्जाचा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. खूप फॉर्ममध्ये बॅटर तुम्हाला बघतात. नाणेफेक करा आणि कॉल कोण करणार आहे? YBCC कॉल करते. झालं ते टॉस करायचं. बघा आमचे मोठे प्रसिद्ध उद्योगपती म्हणून बघायला मागतात मुकेश दादा. नवरंग कॉल केलाय. आहा चषक आलाय. काय घेणार आपण? फिल्डिंग. किती धावापर्यंत थांबवण्याचा विचार कराल? धावा म्हणजे आता कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण की चेंडू पण तसा बघितला थोडा टॅपकडे जाऊ नाही शकत, तर कमीत कमी धावामध्ये थांबण्याचा प्रयत्न करू. टॅप असो किंवा नसो, पण ही रन मशीन जी चालताय धावा काढतात, या रन मशीनला काय थांबवण्याचा व्यवहार तुम्ही आखल्यात? करंटबद्दल म्हणायचं झालं तर या वर्षीमध्ये सगळ्यात फॉर्मला असणारा खेळाडू आहे, तर थांबवायचा प्लॅन असा नाही. जसं खेळतात तसंच खेळू आणि तो पण त्याचा गेम खेळत बघूया काय होते ते. कारण किती धावा काढण्याचा प्रयत्न करा. दोन्ही मातबर संघ, कारण बिरवाडीत देखील हा एक मोठा संघ तुम्हाला बघायला मिळतो. तुम्ही किती धावा काढण्याचा प्रयत्न करा? किती मानस असेल तुमचं? नक्कीच समोर पण एक चांगला टीम आहे, तर आम्ही जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. व्हिडिओ आणि मान्यवर तुम्हाला देखील मनापासून कौतुक. बसा स्टॅनअप पण व्हा. अवर टू कॉमेंट्री बॉक्स जिथे जोडतात युसुफ सय्यद. धन्यवाद मिस्टर दीपकजी संखेचा. आपण वळूया आपण पहिल्या सामन्याकडे, सेकंड इनिंग. बघा 35 धावांचा आयोजक वर्देश राऊत. बघा तिकडे आमच्या कमिटीवर ते लहान लहान पोरं मध्ये येत आहेत. तसं आपल्या कमेंटवर सांगायचं आहे तिकडे जो बैठे हुए भाई है उनको बाहर निकाल दीजिए प्लीज. बघा पहिला षटक घेऊन आला विकास. 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओम साई नवरंग हा संघ मैदानाच्या आत. दोन बॅटर अंकित एका बाजूला राहुल. शिवान दीक्षित सुद्धा बेस्ट बॉल सांगतात SD विनर संघाला. आज शिवान सुद्धा आलाय. पहिला चेंडू नो होता. नो ने सुरुवात झाली विकास या गोलंदाजाकडून. चिराग तिकडे पोहोचले. एक सिंगल. सुजित सचिन आपण सुद्धा मागे यायचं. आयोजक सांगतात तसं मागे या, पूर्ण मागे यायचं, टेबलाच्या मागे आपण यायचं. धन्यवाद. हा कोणी पुढे यायचं नाहीये. बघा पहिला चेंडू नो बॉल टाकला, त्यावर 2 धावा नक्कीच झाला. 9+1 2 धावाने श्रीगणेश झालाय ओम साई नवरंग या संघाचा.
हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न, फॉलो मध्ये विकास आला, फेकी केली आहे मोहम्मद अजरुद्दीनच्या मध्ये फेकी केली, परंतु एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावफलक 1 ने पुढे सरसावते 3 या अंकावर. बघा एक चेंडू 3 धावा धावफलकाला बनवायचे तब्बल 32 धावा. येणाऱ्या चेंडूच्या इनिंग्समध्ये 23 मध्ये 32ची गरज असणार आहे. 2-3 4-3-2 असं काहीतरी समीकरण राहील मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल फटका सोरे काय चिराग पाडेल, थोडासा फंबल झाला, बॅकअप चांगला राहिलाय, चांगला बॅकअप म्हणावा लागेल अभिषेकच्या माध्यमातून. बघा आपल्या संघासाठी 3 धावा नक्कीच वाचवल्या आणि 3 धावा खूप महत्त्वपूर्ण असतील. आणि धावफलक 1 पुढे सरसावते, धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 4 या अंकावर पहिला षटक मार्ग असता. यानंतर एक बिग बॅटल उर्वी 11 बिरवाडी साहित्य बिरवाडी विपक्ष यंग बालवीर क्रिकेट क्लब या संघासमोर, म्हणजे YBCC विपक्ष साहित्य बिरवाडी या 2 संघांमध्ये रोहितजी पाटील यांचा संघ प्रस्तुत केला गेला. उर्वी 11 या नावाने बिरवाडी संघ आज मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन पडतो. काय सुरेख चेंडू, सोनूच्या हातामध्ये चेंडू समावेश झाला, डॉट बॉल नक्कीच आला, निथाव चेंडू आलाय, चांगला बॅटल नक्कीच रंगला जाईल. मनीषजी गैला साहेब सुद्धा आहेत, निलेश पाटील संघाचे ऑनर प्रोप्रायटर, ते सुद्धा आपण करूया वेलकम. यावेळेस फटका सुरेख, पण एक धाव सिंगल धाव आली आहे. बघा एक अनाउन्समेंट आहे, आपण अनाउन्समेंट करतोय, लाईव्हला सुद्धा अनाउन्समेंट असणार आहे. ओम साई नवरंग मित्रमंडळ आयोजकांचा कॉल आहे, टॉस करताना आपली प्रवेश फी आपण बरोबर घेऊन यायचं, कॅप्टननी दक्षता घ्या. शॉर्ट बॉल फटका सुरेख, परंतु यावेळेस सनीकडून झाली चुकी, फॉलो थ्रू मध्ये आलाय नवरंग चषक चौकार 4. धन्यवाद ऋतिक. बघा धावसंख्या धावफलकावर लगावले गेले 9. आपण नवरंग चषक पाहतोय आणि 9 धावा ओम साई नवरंग संघाने आता बनवलाय. काहीतरी नवीन करण्याचा नवरंग चषकाचे प्रत्येक वेळी कमिटीचा प्रयत्न राहिलाय आणि आपण पाहतोय जे ट्रॉफीज आहेत प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन. या वर्षामध्ये 9 रंगाची ट्रॉफी आपण पाहतो, 9 रंग रंगाने भरलेले आपण पाहतोय, आकर्षक अशी चषक ठेवले गेले. शेवटचा अंतिम चेंडूना बाकी 9 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस सॉफ्टवेअर जास्त बाहेर ठेवला गेला, 55 नक्कीच ओव्हर दर्शवल्या. षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहे धावफलकावर 9, येणारे 18 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी 26 धावा विजयासाठी. धन्यवाद डीजे. बघा पाहू शकाल पहिला षटक संपला गेला, एका षटकात समाप्ती, धावा धावफलकावर 9 आहेत. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये बनवायचे तब्बल 26, प्रत्येक षटकामध्ये 8.67 सरासरी गाठावे लागेल. पाटील नेटवर्क अँड टीम आमच्याबरोबर जोडली गेली, नितीश पाटील यांची पूर्ण टीम आमच्याबरोबर चांगलं काम करते. पाहू शकाल 2 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने स्पर्धा लाईव्ह आपण पाहतोय. साहित्य हेमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून हे मंडप डेकोरेशन केले गेलं. रोहन गावड, नाना आणि जबीर खान यांच्या माध्यमातून सुरेख 14 टॉवर्स आपण पाहतो या स्पर्धेला लगावले गेले आणि राकेशजी परदेशी आणि दिनेशजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये स्पर्धा पाहतोय. नवरंग चषक फुलटॉस बॉल फटका सुरेख आहे, चेंडू निघून जातो सरळ 1 धावासाठी. बघा बॅटरी फटका सुरेख खेळला होता, राहुलच्या बॅटवर सिंगल धाव आली आहे. बघा आता बनवायचे 25, फुलटॉस बॉल होता गणेश यांचा, परत एक सिंगल धाव आले. अजून येणार 17 चेंडू 17 मध्ये बनवायचे विजयासाठी 25. 15 मिनिटांमध्ये 4 षटके परिपूर्ण करायची ती दक्षता घ्यायची. प्रत्येक संघाला आव्हान आहे, एका षटकामध्ये एकच मीटिंग. चेंडू जर बाहेर गेला किंवा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला, चेंडू चेक करण्याची कोणाला अधिकार नाहीये. जेव्हा पंच सांगत नाहीये तेव्हापर्यंत कुठल्याही बॅटरने चेंडू चेक करणं हे अधिकार दिला गेला नाही, हे दक्षता घ्या. फुलटॉस बॉल फटका सुरेख, गॅप मध्ये हा आलाय नवरंग चषक चौकार 4. धन्यवाद. नक्कीच काय सुरेख फटका सजवला. बघा पाहू शकाल अंकितला एक मुख्य खेळाडू म्हणून नेमलं गेलं ओमसाई नवरंग संघाकडून. पहिला षटक अंकितने टाकला, त्यानंतर पहिल्या बॅटिंग अंकित सुद्धा आलाय आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून नेमलं गेलं.
ते म्हणजेच ओम सैन नवरंग या संघाकडून. धावसंख्या 4 ने सरसावली गेली ती म्हणजेच 14 अंकावर. फटका सुरेख, परंतु पाहू शकाल काय घडलंय. पंच नक्कीच निहाळतील, तदनंतर डिझेल पोहोचवतील. चेंडू ओव्हर द रोप केलाय की मध्ये टप्पा खाऊन गेलाय. पंच पाहत आहेत, दर्शवला जाईल नक्कीच. खूप क्रुशियल मोमेंट आहे आणि बोटवरती बॅटर आउट. अंकित बॅक टू द आउट गॉन. नवीन बॅटर मैदान शात मध्ये अजय पाहतो आपण. स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. अजय कसा खेळाडू आला, कधीही आपल्या संघासाठी सामना घेऊन जाऊ शकतो. अष्टपैलू खेळाडू आहे. धावसंख्या स्थिरवली गेली म्हणजे 14 अंक व 14 पहिल्या गडी बाद झाला. पहिल्या इनिंगची पण जर गोष्ट केली, पहिल्या इनिंग्स मध्ये विकेट बाद झाला होतं म्हणजेच 11 पहिला गडी बाद झाला होता. यानंतर आपण या इनिंग्समध्ये पाहतो 14 पहिला गडी बाद झाला. चला रुपेश, जास्त टीम मिनिंग्स करू नका. सनी ही दक्षता आपण का. चिरागजी पाटील कॅप्टन, 15 मिनिटांमध्ये 4 षटके परिपूर्ण करायचे. मनीजी गेला साहेब असतील आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. विजयजी राऊत साहेब असतील. दर्शक दोडी, राकेशजी परदेशी सामन्याचा आनंद घेत असताना पाहतो आपण. खराब चेंडू होता, पाहू शकाल काय घडलं. पंचाने नो बॉल घोषित केलाय. बघा नो वर झेल नक्कीच झाला होता. अजयने डोक्यावर हात ठेवलाय. बघा निश्वास श्वास घेतला असेल, जीवनदान भेटलाय त्याला. नो बॉल होता, त्यावर झेल टिपला गेला होता, परंतु नो चेंडूवर गडी बाद नसतो. आणि यावेळेस गडी सुखरूप राहिलाय. एक सिंगल धावून धावफलक पुढे सहसा होते ते म्हणजे 15 या अंकावर. 15 लॉस ऑफ 1 विकेट. आता बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 20. हलक्या बॅटने खेळला गेला. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केले जाते. रुपेश पोटफोडे आपण चेंडूवर आलाय. सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाते. धावफलक जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16 या अंकावर. 16 धावा धावफलक लगावले गेले. आता बनवायचे विजयासाठी 19. येणारे चेंडू असेल इनिंग्स मध्ये तब्बल पाहू शकाल 14 चेंडूने 19 धावांची गरज. शॉर्ट बॉल टॅप केला गेलाय. सनी चेंडू खाली आलाय. बघा आपण जर गणेशला पाहिलं, प्रत्येक चेंडू शॉट टाकलाय. कुठे ना कुठे या षटकामध्ये जर एखादा बॅटरनी स्वतः विश्वास दाखवला किमान 4 चौका ठोकले असते. या प्रकारे चेंडू टाकला. अजून एक शॉर्ट बॉल. यावेळेस बॉक्स आउट चेंडू फलंदाज बाद झालाय. खराब चेंडूवर सुद्धा विकेट येऊ शकतात. सचिन दीक्षित पाहू शकले मुख्य गोलंदाज एस टी विनर संघाचा राहिलाय, परंतु तो मैदानाच्या बाहेरून सामन्याचा आनंद घेतोय. 2 षटकांचा संपला खेळ. 2 षटकात समाप्त धावा धावफलक लगावले तब्बल 16 धावा. आता बनवायचे येणाऱ्या 12 मध्ये 19. 12 बॉल 19. सामना कुठे जाईल. एका बाजूला पाहू शकाल ओम साई नवरंग संघ आहे, तर एका बाजूला एस डी विनर. चला टीम इनिंग्स कमी करा. 12 चेंडू 19 धावांची गरज. 12 चेंडू 19. कृतेश घरत आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. बिरवाडी वंडर बॉय ज्यांनी आपल्या पालघरचं नाव नक्की उंचावर आणलंय. अंडरम क्रिकेट, टर्फ क्रिकेट, ओरम क्रिकेट किंवा रेनी बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी चांगला क्रिकेट खेळलाय, असं आज उर्वी 11 स्ट्राईक त्या बिरवाडी संघाकडून पाहू शकाल. कृतेश घरत आणि टीम इंटरनॅशनल असेल, त्यांचे बाचे सुद्धा आमच्या बरोबर आहेत. त्याचं करूया वेलकम. बघा रुपेश पोटफोडे यावेळेस गुलमाको सज्ज होईल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ दौडू नका. सनी 12 मध्ये 19. 12 बॉल 19. उर्वी 11 स्ट्राईक बिरवाडे म्हणजे रोहितजी पाटील यांच्याकडून पुरस्कृत केला संघ, तर एका बाजूला निलेशजी वाणी यांचा संघ यंग बालबीर क्रिकेट क्लब म्हणजेच YVCC वेवूर. जास्त वेळ घेतात पंच, दक्षता घ्या. ऑफच्या बाहेर चेंडू बॅकफुट लावून कट केला गेला. डिक्लेअर झोन चेंडू निघून जातो. 1 धावासाठी धावफलक जाऊन पोहोचेल 17 या अंकावर. बघा 17 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही बनवायचे 18. येणारे चेंडू असतील तब्बल 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. 11 बॉल 18 रन्स टू विन. आजच्या रात्रीमधला पहिला सामना. एका बाजूला SD विनर, तर एका बाजूला पाहू शकाल संघ आहे तो म्हणजे ओम साई नवरंग. हलक्या बॅटने पुश केलाय. सोन्या पाहू शकाल चेंडूवर आलाय. बघा तिसरा षटक मार्ग असताय. गोलंदाज मार्गवर रुपेशला इंट्रोड्यूस केल्या गेल्या. अजून सुद्धा सोन्याला इंट्रोड्यूस केल्या गेल्या नाहीये. एक वेगवान गोलंदाज आहे.
सोनाला थांबून ठेवल्या गेल्या. सचिन दीक्षित आणि सचित काहीतरी वेगळं प्लॅनिंग करतात. टीम मेंटोर आहेत. दिलीप चव्हाण पाहू शकत नाही, आजच्या दिवसामध्ये पोहोचले नाही आहेत. शॉर्ट बॉल फटका सोरे गण्या तिकडे पोहोचला. वा अप्रतिम दर्जेदार काय क्षेत्ररक्षण केले गेल्यात. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बघा गणेश यासाठी जाणला तर SDVN संघामध्ये गणेश असा खेळाडू राहिलाय जो स्वतःच्या क्षेत्ररक्षणाने आपल्या संघाला विजय करून देण्यासाठी जाणला जातो. यावेळेस 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या. रिप्लेमध्ये पाहू शकाल पाटीलच्या माध्यमातून दर्शवलं जातं नितेश पाटील टीम. सुरेख अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण. बघा मोबाईलने आपला प्रवास सुरू केला नितेश पाटील यांना. पाटील नेटवर्क बघता बघता पाहू शकाल 1 लाख सबस्क्राईब पूर्ण झाल्याने बघता बघता पूर्ण महाराष्ट्रभर त्यांची चर्चा राहिली आहे. असं पाटील नेटवर्क आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. शॉर्ट बॉल नक्कीच पाहिला. धाव घेण्याचा प्रयत्न असेल. डॉट बॉल नक्कीच आलाय. काय षटक राहिलाय यावेळेस रुपेश पोटफोडे. आपण पाहतो बॅटरला संधी देत नाहीये मोठे फटके खेळण्यासाठी. डॉट बॉल नक्कीच आलाय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 19 अंकावर. आता बनवायचे 16. येणारे चेंडू 8 चेंडू 16 धावांची गरज. आठ चेंडू 16 धावांची गरज. हलक्या बॅटने पुश केला गेला. सनी पुढे सरसावतो. एक सिंगल धाव. धावफलक आता 1 ने पुढे सरसावतो 20 अंकावर. आता 7 मध्ये 15ची गरज आहे. बघा जेव्हा पहिल्या षटक समाप्त झाला तदनंतर असं वाटलं होतं अंकित आणि अजय सामना विजय करून जाते, परंतु ज्या प्रकारे अंकितचा विकेट आला तर राहुल सुद्धा लगेच बाद झाला. अजय आणि अभिनय 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अभिनय आणि अजय सामन्यामध्ये कधीही बदल आणू शकतात असे 2 बॅटर आहेत ओम सैन नवरंग संघाकडून. ऑब्रेकचा चेंडू उसळी घेणारा चेंडू बाउन्सर चेंडू म्हणावा लागेल. बघा जेव्हा आपण संध्याकाळी सध्या इकडे पोहोचलो लगेच प्रेडिक्शन लगावले तर चेंडू बाउन्स होतील आणि चेंडू बाउन्स झालाय आणि यावेळेस पाहू शकाल प्रेडिक्शन खरं ठरलाय. 3 षटकांचा संपला खेळ. 3 षटकामध्ये 20 धावा आल्या. 6 मध्ये बनवायचे 15. 6 बॉल 15. धन्यवाद. नक्कीच ओम साई नवरंग मित्रमंडळ प्रत्येक वेळा 1 साइड राहिलाय आणि प्रत्येक वेळा काहीतरी नवनवीन करण्यासाठी जाणलं जातोय. आपण पाहतो आमचे स्पॉन्सरशिप बॅनर्स लगवले गेले. ओम साई नवरंग मित्रमंडळ याच्या माध्यमातून शगुन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल राकेश शाह यासुद्धा आपण धन्यवाद करूया. 24 आवर्स ज्यांनी चांगलं काम केलंय. राकेश याचा चांगला सपोर्ट राहिलाय. बघा यावेळेस अभिषेक यांना इंट्रोड्यूस केलं जात आहे म्हणजे चिमी शेवटच्या अंतिम षटकामध्ये 6 मध्ये 15 डिपेंड करायचे. पहिला चेंडू टॅप केला गेलाय आणि यावेळेस काय घडेल. फलंदाज अभिनय बॅक टू डगआउट. 20 वर लागणारा 3रा हादरा. बघा 3 विकेट बाद झाले ते म्हणजेच ओम साई नवरंग संघाचे 2 गडी बाद झाले होते SDVN संघाचे म्हणून आता 5 मध्ये 15 धावा बनवाव्याच लागतील. 5 बॉल 15 इज कंपल्सरी चेसिंग कंपल्सरी राहील आता ओम साई नवरंग संघासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघनायक आलाय आकाश. यावेळेस ऑनसाइड खेळायचा प्रयत्न होता. बॅटच्या हातीकडे नक्कीच लगावली. बघा अजय स्वतःवर विश्वास दाखवतोय. आता पाहू शकाल 4 ने 4 चौकार तुम्हाला मावायला लागतील म्हणजे 15 धावा बनवायचे. तुम्हाला 4ही चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवाव्या लागतील चौकारासाठी. 4 मध्ये 15ची गरज. यावेळेस ऑनसाइडला फटका खेळला गेला. चेंडू खाली खेळाडू आला. अभिषेक फेकी करतो. नॉट आउटचा कॉल. 3 मध्ये 15ची गरज. 3 बॉल 15. 3 चेंडू 15ची गरज आहे. यावेळेस फटका सुरेख आहे आणि डॉट बॉल. सलग 4 चेंडू निर्धाव चिमी यांच्या माध्यमातून. अभिषेक चांगले गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. यावेळेस गडी बाद. 5 चेंडू निर्धाव टाकले गेले. 1 गडी बाद नक्कीच झालाय बॉक्स आउटच्या रूम मध्ये. 1 रन आउटच्या रूम मध्ये. 1 मध्ये बनवायचे 15. चला बॅटर लगेच पाठवा. अनिश स्ट्राईक वर असणार आहे परंतु पूर्णपणे दबाव SDVN संघाचं राहिलं
35 धावांचा पाठलाग करता कुठे कुठे पहिल्या चांगली सुरुवात झाली बॅटिंग करण्यास संघाची, परंतु शेवटच्या कुठे कुठे मागे राहिला संघ. यावेळेस डबल विकेट मॅडन पहिला निर्धाव षटक या स्पर्धेमधला चिमीच्या नावावर प्रेक्षकांना ताज राहा पाहिजे. डबल विकेट मॅडन पाहायला भेटला आपल्याला. निर्धाव षटक टाकलं गेलं चिमीच्या माध्यमातून. हा सामना विजय झाला 14 धावांनी एस जी विनस संघ. आपण वळूया पुढे सामन्याकडे. एका बाजूला वायबी संघ तर एका बाजूला उर्वी 11 साहित्य बिरवाडी. सामना सुरू होईल. आपल्याला जोडले जातील मायक्रोफोनवर दीपक संके साहेबांचा आवाज ऐकूया मायक्रोफोनवर. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. ज्या प्रकारे